विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक झरपट नदी पुनरुज्जीवनासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत नदीची पाहणी करत आवश्यक ते निर्देश दिले आहेत। चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन तातडीनं करावं असे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले। गोंड राजवंशांचा गौरव आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं त्यांनी झरपट नदी पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितलं। यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। 3 ते 12 एप्रिल पर्यंत महाकाली यात्रा होत असल्यानं भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये काम करावं असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं। झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त येतात आणि हे भक्त जसं आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला जातो आणि प्रयागराजमधून तीर्थ घेऊन येतो, या झरपट नदीचं तीर्थ ते मोठ्या आध्यात्मिक आणि पवित्र भावनेने घेऊन जातात। आणि आज जर तुम्ही नदीची परिस्थिती बघितली तर खरंच आपण चिंता करावी अशी नदीची परिस्थिती आहे। आणि या नदीमधला हा जी काही जलपर्णी आहे ती काढून या नदीमध्ये स्वच्छ पाणी असावं या दृष्टीने या ठिकाणचा पाहणी दौरा आणि यानंतर बैठक आयोजित करण्याचा निर्णय केला। प्रदूषण विभागाने या संदर्भामध्ये आम्हाला आर्थिक मदत आणि या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी माझी चर्चा झाली आहे। या झरपट नदीचं ऐतिहासिक जे महत्त्व आहे, जे गोंडराजापासून आपण इतिहासामध्ये बघतो ते ऐतिहासिक महत्त्व हे अधोरेखांकित केलं, तो आमचा वारसा वाचवण्यासाठी जीव ओतून काम करतो।